लोकसभा निवडणुकीवेळी श्री बाळूमामा देवस्थानचे मुख्य भावनुकार गुरुमाऊली कृष्णा डोने महाराज यांनी साताऱ्याच्या गादीवर फुले पडणार असे भाकीत केले होते आणि यावेळी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये विजय झाला होता। याच अनुषंगाने आज बाळूमामा देवस्थानचे मुख्य भावनुकार कृष्णा डोने हे साताऱ्यात आले असता त्यांनी जलमंदिर येथे येऊन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना आदमापूर येथे श्री संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी येण्याची विनंती केली। यावेळी आदमापूर देवस्थान ट्रस्टतर्फे उदयनराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला, तर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा कृष्णा डोने महाराजांना भेट देत त्यांचा सन्मान केला। कोल्हापुरी पेठा कसा असतो आपल्या दरबारात बांधायचा तरी सुद्धा जी बोलू ना लहानपणी मोठा कसा होतो। मला बरेच तुमच्या इथल्या म्हणजे मेळ्याच्या वगैरे कार्यकर्त्यांनी विचारले, महाराज साहेब येऊन गेले, मी मुद्दामच बोलले येऊन गेले, मग कसे काय फोटो व्हायरल झाले नाही म्हटलं, तसे देवाला आल्यानंतर हे करायचं असतं। मी हळूच खोटं बोललो खोटं बोललो हा मग झाले की आपले काढा आपला आता महाराजजी छत्रपती शिवाजी महाराज की जय, बाळूमामाच्या नावाने जय। हे दिली काठी मला अरे उमेश तुम्हाला देणार की तुम्हाला नंबर महाराजांच्या बैठक की या महाराजांच्या आपण देणार। जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय बाळूमामा। मी श्री सद्गुरुसंत बाळूमामा देवस्थान आदमापूर भाकनुकार ते कृष्णा डोने साताऱ्याला येण्याचं कारण तुम्हाला सांगतोय की हे घराणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं थेट वंशज आहे आणि राजांना मागच्या वेळी बोलल्याप्रमाणे बाळूमामांच्या भाकणुकीमध्ये शब्द आला होता की साताऱ्याच्या गादीवरती फुलं पडतील। या अनुशेषनं महाराजांचा विजय झाला, त्यांच्या गादीचा झेंडा लागला, त्यांच्या गादीवरती फुलं पडलेत आणि ही सदिच्छा आणि आशीर्वादरूपी भेट होती की महाराजांनी श्री क्षेत्र आदमापूर इथे देवदर्शन लवकर यावं आणि मामांचा पुन्हा एकदा नव्यानं आशीर्वाद घ्यावा आणि जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी सदैव उभा राहावं यासाठी ही भेट होती। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।